विरार पश्चिम के विराट नगर परिसर में बुधवार रात करीब 8 बजे आदिनाथ बिल्डिंग में अचानक पैसेज की स्लैब और उसकी सुरक्षा दीवार का कटड़ा नीचे गिर पड़ा। इस हादसे से क्षेत्र में अफरा तफरी मच गई। हालांकि राहत की बात यह रही कि इस दुर्घटना में किसी के हताहत होने या घायल होने की कोई सूचना नहीं मिली है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार इमारत के पैसेज के ऊपर बना सुरक्षा कटड़ा अचानक जोरदार आवाज के साथ टूटकर नीचे स्थित दुकान पर गिरा। घटना के समय कुछ लोग नीचे की दुकानों के आसपास मौजूद थे, लेकिन समय रहते सभी ने खुद को सुरक्षित स्थान पर हटा लिया, जिससे बड़ा हादसा टल गया। वसई विरार महानगर पालिका की फायर ब्रिगेड टीम और संबंधित विभाग के अधिकारी तुरंत घटनास्थल पर पहुंच गए। फायर ब्रिगेड ने आसपास के हिस्से को घेराबंदी कर सुरक्षा व्यवस्था मजबूत की और टूटे हुए मलबे को हटाने का काम शुरू किया। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। आता संध्याकाळीच घटना झाली. संध्याकाळी किती वाजता तुम्हाला 6:30 वाजता 6:30 ते 7 दरम्यान झाली. काही कॅज्युअलिटी आहे का याच्यामध्ये? नाही काहीच नाही कल्पना. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? इथे मॅडम इथे कोण सुरक्षित बाहेर लोक जे आहेत त्याच्यात राहिले नाही, सगळे सुरक्षित बाहेर आहेत. इथे काय जीवितहानी वगैरे काय झालं नाही, फक्त एक कठडा पडला आहे थोडासा तुकडा आणि तो गॅलरीत पडला. बाकी दुसरं काय हानी झालेलं नाही, नुकसान झालेलं नाही काहीच. ह्याच्यामध्ये नोटीस इमारतीला होती का की अति धोकादायक मध्ये होतं? नाही, काय तुम्हाला आयडिया आहे का? कुठलेच धोकादायक नाही, कुठलेच काय नोटीस वगैरे दिली नाही. नोटीस नव्हती, फक्त ऑडिटची पण नोटीस नव्हती का या इमारतीला? मग कशामुळे दुर्घटना घडली आहे काही? मॅडम आता ते आता समजेल, आता कशामुळे झालं ते आता उद्या आम्हाला कळेल, त्या हिशोबाने तुम्हाला रिपोर्ट येईल. दादा काय सांगाल? ही दुर्घटना विराटनगर विभागामध्ये झालेली आहे. आदिनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना आहे, पण ह्याच्यामध्ये कोणालाही कॅज्युअलिटी किंवा कोणालाही मनुष्यहानी किंवा कोणत्याही मनुष्याला इथे कोणती इजा झालेली नाही. सोसायटीच्या पॅरापिट वॉल आणि कॅनोपी म्हणजे कॅन्टिलिव्हर जी स्लॅब असते तो पडलेला आहे. दुर्घटनेमध्ये तुम्ही बघू शकता बाजूला इमारतीचं नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे. कर्मधर्म सहयोगाने आणि जीवदानी मातेच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी इथे झालेली नाही. महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, फायर ब्रिगेड सर्व इथे पाचारण झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने लोकांना इव्हॅक्युएट करून इथे महानगरपालिका प्रशासन त्या जोडीला पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देत आहे. पण अशी दुर्दैवी दुर्घटना परत घडू नये त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून किंबहुना सर्व ज्या बॉडीज आहेत रिलेटेड टू हाऊसिंग, त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून काही नियमावली असली पाहिजे. फायरशी रिलेटेड असेल, लिफ्टशी रिलेटेड असेल, किंबहुना स्ट्रक्चर ऑडिटशी रिलेटेड असेल, तर त्याची नियमावली सर्वसामान्य नागरिकापर्यंत कशी लवकरात लवकर पोहोचेल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा. आणि नुसती नियमावली नाही तर त्या नियमावलीवरती कडक अंमलबजावणी सुद्धा व्हावी. आता वसई विरार शहरामध्ये अशाच इमारती कोसळण्याच्या घटनेच्या वाढत चाललेल्या आहेत. प्रशासन कुठेतरी गांभीर्याने घेत नाही असं वाटते का? बघा, शहर हे 1980 किंवा 70च्या दशकापासून वसलेलं हे शहर आहे. आज ह्या इमारती सगळ्या 40, 35, 45 वर्ष जुन्या झालेल्या आहेत. प्रत्येक सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट हे दरवर्षी किंबहुना दर 2-3 वर्षांनी होणं गरजेचं आहे. महापालिका प्रशासनाकडे असलेले अपुरी संख्याबळ किंबहुना या सगळ्या गोष्टी ह्याच्याशी निगडीत आहेत. पण तरी सुद्धा फायर असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्वरित इथे पोहोचल्या त्याबद्दल मी महापालिका प्रशासनाचे आभार मानतो. धन्यवाद.